नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मसवडवरून पुण्याला चाललोय वापस. हे झाड बघा किती सुंदर आहे आणि ही सुंदर संध्याकाळ. एवढा सुंदर सूर्यास्त जर रोज बघायचा असेल तर गावाकडेच येऊन राहायला लागेल. मसवडवरून पुण्याला जाताना मध्ये कोरेगाव लागते. तर कोरेगावपासून जिथं माझं पूर्ण बालपण गेलं ते रहमतपूर आणि आपशिंगे ही 2 गावं आहेत. तर मला तिथं जायची खूप इच्छा होती खूप दिवसापासून. तर म्हणून मी आता तिकडे चाललोय. तर चला तर मग तुम्हाला ही 2 गावं दाखवतो जिथं मी राहिलोय 14 वर्ष. माझ्या बालपणाची 14 वर्ष या गावात गेलेत आणि एवढं सुंदर बालपण मला कुठंच भेटलं नसतं. तर आता आपण आलोय रहमतपुरात. या रोडची आठवण म्हणजे या बाजारला आम्ही इथे यायचो. गुरुवारी इथं बाजार भरतो. हे हनुमान मंदिर आहे. हे नवीन बांधलं यांनी, पहिले असं नव्हतं, हे छोटं होतं आधी. इथे माशांचा बाजार भरतो या आणि क्लीन बघा किती आहे. इथे बाजार भरतो तरी इथं काही घाण वगैरे कचरा कसलाच टाकून जात. आदर्श विद्यालय ही माझी शाळा आहे. बालवाडीला शिकलो इथं मी. प्रार्थना चालू आहे पोरांची. तर ह्या पण शाळेत मी शिकलोय, आदर्श शाळेच्या मागची. एकदा शाळा सुटल्यावर घरी जायचं सोडून मी इथंच थांबलो होतो. एका बाबांच्या गाडीची वाट बघत होतो. त्यांच्या गाडीवर बसून जायचं होतं, पण ती गाडी काय आलीच नाही. रात्र झाली तरी मी इथेच उभा होतो रडत होतो. मग एका बाबांनी मला घरी नेऊन सोडलं. मी कुठे राहायचो ते दाखवतो तुम्हाला आता. हा रस्ता आहे, इकडून आम्ही शाळेला यायचो. आमची गल्ली दाखवतो कुठली आहे. ही छोटीशी नदी. हे काही सुद्धा बदललं नाही, आहे तसं आहे अजून सुद्धा. हे असंच शेतं होती इथे आणि झाडं वगैरे सगळी अशीच आहेत. काही बदललेलं नाही आहे, 1% सुद्धा काही बदललेलं नाही आहे. सेम आहे सगळं. किती सुंदर आहे बघा हा रस्ता. शाळेत आम्हाला तांदळाच्या पिशव्या भेटायच्या 2. त्यातली 1 पिशवी मी इथं पाडलेली, ती फुटली. सगळ्या रस्त्यावर तांदूळ सांडलेलं. मग तेवढं पिशवीत राहिलेलं तेवढं तांदूळ घेऊन घरी गेलेलो. ही घरं त्यावेळेस नव्हती, ही आत्ता झालेली आहेत. हे नगर परिषदचं ऑफिस पण आहे वाटतं इथं. हे पण आत्ता झालं, त्यावेळेस नव्हतं. ही टाकी पण नवीन झाली आहे पाण्याची. बरं, रहमतपूर मी 7 वर्षाचा असतानाच सोडलेलं आणि इथं जास्त काही मला आठवत नाही. थोड्या आठवणी आहेत इथं, जास्त नाही आहेत कारण लहान होतो खूप मी. ही आमची गल्ली बघा, इथे राहायचो मी. हे बाजूला पत्र्यांचं घर दिसतंय का, हा गुरांचा गोठा होता. मी ज्या बाबांना भेटायला आलेलो ते घरीच नाही आहेत आणि दुसरं कोणी ओळखीचं माझ्या इथं नाही आहे. हे बघा, इथं दूध डेअरी आहे. या डेअरीच्या उद्घाटनाला यांनी दूध वाटलेलं गोड ते आम्ही खूप पिलेलं, ते आठवण आहे एक. चला आपण पुढे जाऊ. बाबांची काही भेट झाली नाही, ते बाहेरगावी गेल्यामुळे जरा भेट होऊ शकली नाही. रहमतपुरातल्या रोकडेश्वर मंदिरात आलोय आता आपण. हे मंदिर खूप जुनं आहे. कोजागरी पौर्णिमेला इथे यात्रा भरते. ती खूप बघण्यासारखी असते. देखावे असतात, हत्तीची मिरवणूक असते यात्रेमध्ये. खूप मोठी गर्दी असते या यात्रेला. यात्रा खूप बघण्यासारखी असते. एकदा नक्की या आवर्जून. खूप प्रसन्न वातावरण आहे इथलं. इथे गुरुवारी बाजार भरतो. रस्ता बघा किती स्वच्छ आहे, कसलाच कचरा कोणीही टाकून गेलेला नाहीये. हे आपलं गणपतीचं मंदिर आहे. जवळजवळ 23-24 वर्षांनी हा गणपती बघतोय मी. आहे तशी मूर्ती आहे आणि खूप सुंदर आहे. खरंच रहमतपुराकडून ही गोष्ट सगळ्या शहरांनी शिकली पाहिजे. हे बघा कसे बसलेत बाजारात हे लोक आणि कसलाही कचरा न टाकता न करता
हे लोक आपला सगळा कचरा घेऊन जातात आणि आपलं रेहमतपूर स्वच्छ ठेवतात. आणि हे इथे आहे रेहमतपूरचं थिएटर, मूवी थिएटर आहे. इथं कर्ण अर्जुन लागलाय, रिलीज केलंय कर्ण अर्जुन. आणि इकडं स्वच्छ क्लीन बाजारपेठ. रहमतपुरापासून 3 ते 4 किलोमीटरवरती अपशिंग आहे, जिथे माझं 8वी पर्यंतचं शिक्षण झालंय. त्या गावात चाललोय आता आपण. इथून गावाची सुरुवात होते. कशी आहे गावाची एंट्रन्स? भारी आहे. आलोय आपण गावात आणि हे गावातलं खंडोबा मंदिर आणि इकडे इंजामाता मंदिर आहे. मूर्ती दाखवलं तुम्हाला, राम, लक्ष्मण आणि सीता. आणि इकडे हनुमान आहेत. गावामध्ये तुम्हाला असले जुने वाडे खूप बघायला भेटतील. बरं, या गावातली तुम्हाला शाळा दाखवतो. बरं, ही नदी आहे छोटीशी. या नदीवरून पाणी जातं पावसाळ्यात, आणि पावसाळ्यात पुलावर पाणी आलं की शाळेला सुट्टी. बरं, इथं ही शाळा जिल्हा परिषद, हिला आम्ही मराठी शाळा म्हणायचो. या शाळेला असताना मी 3रीला होतो. ही शाळा 4थीपर्यंतच आहे आणि 5वी ते 10वी ते हायस्कूल म्हणायचो आम्ही तिकडे त्या शाळेला. ते इकडच्या बाजूला आहे. इकडं गेलं थोडंसं बाहेर, गावाच्या बाहेर इकडे नवीन बिल्डिंग झाली. इथं मी 8वीपर्यंत शिकलो आहे. त्याच्यानंतर बरं, ही नवीन बिल्डिंग आहे. याआधी आमची शाळा एका जुन्या वाड्यात भरायची. तो वाडा तुम्हाला गावात गेल्यानंतर दाखवतो. मी 8वीला या शाळेत आलो आणि खूप आठवणी आहेत इथं पण. आणि आता आपण आलोय अपशिंगमधल्या महादेव मंदिरात. हे मंदिर पण खूप जुनं मंदिर आहे. आता ह्यांनी हे हॉल नवीन बांधला आहे. आधी हे फक्त काळ्या दगडांमध्ये बांधलेलं मंदिर दिसत होतं, कलर पण दिला नव्हता. आणि खूप सुंदर मंदिर आहे हे. महाशिवरात्रीला इथली खीर पूर्ण गाव जेवून जातं आणि महाप्रसाद घेऊन घरी पण घेऊन जातात लोक सगळे. खूप थंड वातावरण आहे या मंदिरातलं. एकदा मंदिरात जाऊन बघितलं ना, खूप मस्त वाटतं या मंदिरात. आणि ही ती विहीर आहे जिथे मी पोहायला शिकलो. मी 3री 4थीला असतानाच पोहायला शिकलो. गावातली पोरं म्हणल्यावर काय, बालवाडीतच पोहायला शिकतात. आणि ही वाट अजूनही तशीच आहे, रस्ता पण आहे तसाच आहे. एकदा या वाटेवर मी सायकलवरून पडलेलो. मला पण सायकल येत नव्हती नीट. बरं, इकडे एक शाळा आहे अजून, ती शाळा दाखवतो जिथं मी 4थीला होतो. ठीक आहे, 2च वर्ग आहेत इथं या शाळेत. ही बघा, ही शाळा आहे ती. आणि 2च आम्हाला टीचर होते, माने सर आणि अडसुळे सर. तेच आम्हाला खिचडी करायचे भाताची आणि खाऊ घालायचे दुपारी. तुम्ही म्हणाल प्रत्येक शाळा बघितल्यावर ही माझी शाळा म्हणतोय. अशा 10 शाळा बदलल्यात. तुम्हाला सगळ्या 10 शाळा दाखवतो मी कधीतरी एकदा. आणि हे आहे गावातलं हनुमान मंदिर, जिथे माझा सगळ्यात जास्त टाईम स्पेंड केला आहे मी. ते हे मंदिर आहे. आमच्या शाळेच्या प्रार्थनेला आम्ही या मंदिरात यायचो आणि इथंच शाळेची प्रार्थना व्हायची. आणि शाळेची नवीन बिल्डिंग व्हायची आधी 8वीचा वर्ग इथेच भरायचा. आणि एक्झाम हॉल पण इथंच भरायचे आमचे या मंदिरात. खूप सुंदर मंदिर आहे. रिकन्स्ट्रक्शन केलं आहे आता याचं. आणि हा तो वाडा आहे ज्यामध्ये आमची शाळा भरायची. इथे वरती 10वीचा वर्ग होता आणि इकडे लेफ्ट साईडला ऑफिस होतं आणि राईट साईडला 5वीचा वर्ग भरायचा. आणि पाठीमागे वरच्या मजल्यावरती 7वीचा वर्ग भरायचा. खूप सुंदर आठवणी आहेत या शाळेतल्या. शाळेतल्या मित्रांची भेट घेतली आणि गावातून निघालो. इतक्या वर्षांनी गावात येऊन खूप भारी वाटलं. आता परत एकदा येईन, त्यावेळेस सगळ्यांना भेटेन. खूप सुंदर आहे हे गाव. आणि ज्या गावात तुमचं बालपण गेले ते गाव तुम्ही कधीच नाही विसरू शकत. ते गाव, कारण आपल्या आयुष्यातले सगळ्यात बेस्ट दिवस कुठले असतात तर ते लहानपणीचे. आणि ते आयुष्यभर आपल्या आठवणीत राहत असतात.
फोटोच काढायचा राहिला पोरांसोबत आहे का राहू दे. तुम्ही फेस बघू शकताय माझं किती खुश आहे मी इथे येऊन. निघालोय आता मी गावातून. चला, ही आपशिंगे गावाची कमान आहे, एंट्रन्स आहे ह्या गावाचा. चला निरोप घेऊया गावाचा. जाता जाता ही नदी बघा, कमंडलू नदी आहे ही रहमतपुरातली. कृष्णा नदीची उपनदी आहे ही. बरं एक राहिलंच की सबस्क्राईब करायचं हो, तेवढं सबस्क्राईब करा.